नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, बीएमसीचे इलेक्शन्स आता लवकरच येणार आहेत. मग ते लांडगा आला रे आला सारखं या 2019 पासून, खास करून जे 40 आमदार जेव्हा गेले होते तेव्हापासून इलेक्शन येणार आणि मग ती जेव्हा येते तोपर्यंत खूप काळ निघून गेलेला असतो. तसं अजूनही अनाउन्समेंट काही झालेलं नाहीये. राज ठाकरे साहेब जसं बोलले होते की निवडणूक तुम्हाला वातावरणात दिसू लागते, तशी वातावरणात अजूनही दिसत नाहीये. असं म्हणतायत की नोव्हेंबर किंवा ऑक्टोबरला होईल, पण माहिती नाही. बट या बीएमसीच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर खूप डिवाइड अँड रूल सध्या चाललेला आहे. आधी ते हिंदी विरुद्ध मराठी होतं, मग व्हेज विरुद्ध नॉनव्हेज होतं. आता ते कबूतर खाण्याचा एक विषय झालाय. आता कबूतर खाण्याचा जो विषय आहे तो खूप गंभीर विषय आहे खरं तर. त्याच्यामुळे ट्रॅफिक असेल, ते कबूतर जेवढं शिशी करतात त्यांच्याएवढं मला वाटत नाही कुठला पक्षी कधी करत असेल. आणि त्याशिवाय सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे की कबुतरांमुळे जो काही आजार होतो, खास करून फुफ्फुसांचा, तो तर खूपच गंभीर आहे. एका मराठी माणसाचं दादरच्या कबूतरखान्याच्या बाबतीत मला खूप इंटरव्ह्यू आवडला. आणि तो इंटरव्ह्यू म्हणजे इतकं त्यांनी प्रॉम्प्ट चिमटे काढलेत ना की बाबा, एक तर तुम्ही त्यांचे जे जैनचे जे हे होते, काय म्हणतात त्यांना, गुरु होते, ते जे बाल्कनीतनं जेव्हा बघत होते तेव्हा त्यांनी कबुतरांची जाळी लावली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की कबूतर त्यांच्या बिल्डिंगमध्ये येऊ नयेत. हे मराठी माणसाचा इंटरव्ह्यू होता, एबीपी माझावर आय थिंक होता तो, की कबूतर त्यांच्या बिल्डिंगमध्ये येऊ नयेत म्हणून त्यांनी भिंत उंच केली होती. मला हे काय लॉजिक कळलं नाही की कबूतर काय उडी मारून जाणार आहे, ते तर उडून पण जाऊ शकतात. आय मीन हे काय. आणि जर तुम्हाला स्वतःच्या परिसरात नको आहे कबूतर, कारण त्या मराठी माणसाने एक शेवटी खूप उत्कृष्ट मुद्दा मांडला, आणि तो मुद्दा म्हणजे की बाबा, तुम्ही स्वतःची कम्युनिटी स्थापन करण्यासाठी एक तर तुम्ही फक्त जैन, गुजराती, मारवाडी एवढीच ती बिल्डिंगमध्ये लोकांना परमिशन देतात. त्याच्यात तुम्हाला मराठी माणूस नको असतो, तिकडे तुम्हाला नॉनव्हेज खाणारी माणसं नको असतात. बरं, याच्यावर कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून तिकडे तुम्ही एक जैन टेम्पल सुद्धा बनवता. जर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता तर त्या जैन टेम्पलच्याच बाजूला एक मोकळी जागा ठेवा जिकडे तुम्ही कबुतरांना इझिली फीड करू शकाल. म्हणजे जी काय घाण व्हायची आहे, जे काय सगळा त्रास व्हायचा आहे, तो तुमच्या बिल्डिंग पुरता राहू दे ना मर्यादित. पण तसं नाही, जे करायचं आहे ते सगळं रस्त्यावर करायचं. आपलं घर स्वच्छ ठेवायचं आणि रस्त्यावर पब्लिक प्रॉपर्टीमध्ये सगळी घाण करायची. म्हणजे राजकुमार साहेबांचं एक खूप चांगलं वाक्य होतं की जैन के घर शीशे के होते हैं, वो बाल्कनी में कबूतर की जाली लगाते हैं. सो हा दुतोंडीपणा मला काही कळत नाही. आता तो जो जैनचा एक माणूस आहे, दाढी बिडी वाढलेला, कुरळे केसवाला, आणि तो तर आता म्हणतोय की आम्ही शस्त्र हातात घेऊन बघा. मराठी माणसाच्या जो ॲग्रेशन मराठी माणसामध्ये त्याच्या नसानसात आहे, रक्तात आहे, तो तुम्हाला आणावा लागेल, त्याचं सोंग आणावा लागेल. जर मराठी माणसाला तुम्ही डिवचलत, कारण तिकडे जे आता व्हिडिओज येतात, एक मध्यंतरी सुद्धा एक व्हिडिओ आला होता की जिकडे एक माणूस लालबागवरनं कबूतर खाण्याला आला होता आणि मराठी माणसानेच त्याचं शूटिंग केलं होतं. जर मी चुकत नसेल तर कमेंटच्या माध्यमातून कळवा. मराठी माणसानेच त्याचं शूटिंग केलं होतं. तो बोलला हाँ 12 गाडी और आ रहा है. तर तो बोलला तू डराना किसको है, तू यहाँ पे ट्रॅफिक जाम कर रहा है, ये कर रहा है, ते कर रहा है, असं त्याचं. आणि उगाच त्याचा नम्रपणाचा आव किती. तो माणूस आपला असा एक तर तू खोटेपणा करतोयस, तू ट्रॅफिक जॅम करतोयस, तू सुप्रीम कोर्टची ऑर्डर फॉलो नाही करत आहेस. तू आता तुमचंच गव्हर्नमेंट आहे. एरवी तुम्ही फुदकता ना की जेव्हापासून बीजेपीचं सरकार आलंय तेव्हापासून गुजराती, जैन, मारवाडी हे आम्ही याच भाषेत बोलणार. तर आता तुमचंच सरकार ते फॉलो करतंय, तर मग त्यांचं ते तुम्हाला मान्य नाहीये. आणि जर मान्य नसेल, आता आधी हा सकाळचा व्हिडिओ आला, आता काल का परवा मला कळलं होतं की हा माणूस आता रात्री पण जायला लागलाय. रात्री जाऊन तो ऑलरेडी दाणे टाकतो. तो रात्री दाणे का घालतो कबुतरांना? रात्री पण येतात का कबूतर? का बॅटमॅन आहे तू तिकडनं? काय वाटतं त्याला? सो किती दुतोंडीपणा आहे हा. आणि जो काही त्रास तुम्हाला करायचा आहे, द्यायचा आहे लोकांना, तो मग जर सुप्रीम कोर्टाचा तुम्हाला आदेश मान्य नसेल, जर गव्हर्नमेंटचं तुम्हाला काही म्हणणं मान्य नसेल, तर मग तुम्ही स्वतःच एक वेगळी कम्युनिटी कुठेतरी स्थापित करा. कुठेतरी वेगळ्या प्रांतात जा, कुठेतरी वेगळ्या देशात जा. तिकडे तसं पण तुमच्याकडे पैशांची काही कमी नाहीये. जमिनी विकत घ्या तिकडे आणि तिकडेच राहा आणि तिकडेच कबुतरांना जे काही फीडिंग करायचं ते करा. एक तर कबूतर हा भारतीय पक्षी नाहीच आहे. हा आय थिंक जर मी चुकत नसेल तर पर्शियाहून आलेला पक्षी आहे. आणि जर यांना जेवढं खायला मिळतं तर त्याच्यामुळे यांची जी संख्या वाढते आणि त्याच्यानंतर आपल्या चिमण्या असतील, कावळे असतील, त्यांचं जे खास करून चिमण्या ते तर पळून जातात.
यांचं अतिक्रमण झाल्यामुळे जसं आपल्याकडे नॉर्थ इंडियन लोकांचं अतिक्रमण होत आहे तसं पक्ष्यांमध्ये सुद्धा आय थिंक कोणतरी मनसेसारखं चिमणेसे असेलच की जे असे विरोधात उठत असतील किंवा कावळेसे असेलच जे यांच्या विरोधात उठत असतील की यांच्यामुळे यायला आमच्या टेरिटरीमध्ये हे येऊन राहत आहेत आणि यांना फुकट सगळं खायला मिळतंय, आम्ही इकडचे भूमिपुत्र असून सुद्धा आम्हाला काही मिळत नाही. सो अशा गमती जमती होत असतील. आणि त्यातून हे जे सांगतात ना, म्हणजे पु ल देशपांडे साहेबांचं एक खूप चांगलं वाक्य होतं की कबूतर हे प्रेम करण्याव्यतिरिक्त इतर कुठलीच गोष्ट करत नाही, असं मी त्यांच्या आय थिंक पाळीव पक्षी का पाळीव प्राणी असं त्यांचा एक सेगमेंट होता ज्याच्यात कावळ्यापासून पोपटापासून कुत्रा मांजर चिमणी इथपर्यंत त्यांनी सगळं वर्णन केलं होतं जे खूप अप्रतिम आहे. जर तुम्ही एवढेच तुम्हाला वाटतं की कबुतरांना दाणे टाकून जर तुम्ही पुण्य कमावणार आहात तर ते तुमच्या कर्मातनं दिसू दे. तुम्ही कुठल्या प्रकारे धंदे करता हे सगळ्यांनाच माहिती आहे. जर आत्ता हा जो कोण व्हिडिओ बघत असेल जरा गुगल करा की गाय हमारी माता है हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. तर या गाईचं बीफचं सगळ्यात जास्त एक्सपोर्ट भारत करतो आणि भारतात कुठली कम्युनिटी करते एकदा गुगल करा, म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील की दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे. जर माधुरी म्हणजे माधुरी हत्तीचं बोलतोय मी, जर ती वंतराला जाऊ शकते सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर नंतर तर मग हे तुम्ही फॉलो का नाही करत? मग इकडे तुम्ही मराठी माणसाला कसं कायदा पाळत नाही, हे नाही करत ते नाही करत असं का बोलता? एनिवेज काल अजून एका गोष्टीबद्दल मी खूप खुश झालो आणि ती गोष्ट म्हणजे मी ऍक्च्युली असं उडी मारायचं बाकी होतं की मे बी ती 1-2 दिवस आधी आली असेल सुप्रीम कोर्टाची बातमी, बट मी ती काल वाचली, काल संध्याकाळी आज संध्याकाळी. आणि ती बातमी म्हणजे आता भटक्या कुत्र्यांवर सुप्रीम कोर्टाने हातोडा मारलाय आणि सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं होतं की जे काही भटके कुत्रे आहेत त्यांना डॉग शेल्टरमध्ये ठेवा, त्यांना असं कुठे मारून टाका किंवा वाऱ्यावर सोडा असं काही सुप्रीम कोर्टाचा आदेश नाहीये. आता त्याच्यावर श्वानप्रेमी जे आहेत का आपलेसे बरेचसे मराठी कलाकार जे आहेत ते त्याच्या विरोधात उद्या सकाळी 11 वाजता कार्टर रोडला का कुठेतरी मोर्चा काढणार आहेत. मी ऐकलं होतं की दिल्लीमध्ये सुद्धा एक मोर्चा निघतोय या आदेशाशिवाय. सो सुप्रीम कोर्टाचं बहुतेक असं होणार आहे की यार मला एक तर विचारत जाऊ नका आणि जर माझे ऑर्डर फॉलो करायचे नसतील ना तर माझे पण वेळ वाया घालू नका. बरं, जर तुम्हाला असं वाटतं ना की त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांना तुम्ही स्वतःच्या घरी पाळू शकत नाही आहात तर मग ज्या ज्या लोकांना हे भटके कुत्रे चावतात रस्त्यातले त्यांचा खर्च तरी उचला सगळ्या श्वानप्रेमींनो, तर ते तर काय कोण करणार नाहीये. पण यांच्यावर जेव्हा येतं तेव्हा सगळे अगदी त्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि ज्या लोकांना त्रास होतोय त्या लोकांचा जराही विचार करत नाही, ती दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यातच आता एका मराठी अभिनेत्रीचं आणि गायिकेचं मी वाचलं, माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत त्यांचा एक सिनेमा टीपी नावाचा खूप फेमस झाला होता. सो त्या म्हणाल्या की डॉग शेल्टरमध्ये ठेवू असं म्हणता आणि मग फरफडत का नेता कुत्र्यांना? तर आता तुम्ही मला सांगा की कुत्र्यांना कुठली भाषा समजते? त्यांना असं म्हणायचं की बाबा चला आम्ही तुम्हाला तुमच्या डॉग शेल्टरमध्ये घेऊन जात आहोत, ही कम ऑन वी आर टेकिंग यू ॲट द डॉग शेल्टर, असं काय कुठली इंग्लिश भाषा समजते? की आता मुंबईतले कुत्रे आहेत त्यामुळे त्यांना गुजराती, जैन, मारवाडी, भोजपुरी, साऊथ इंडियन, तमिळ, तेलुगू, मल्याळम या कुठल्या भाषा समजतात तुम्हीच सांगा. आणि जर तुम्हाला एवढाच पुळका असेल तर प्लीज तुम्ही त्या स्क्वॉडमध्ये सहभागी व्हा. तुमच्या भाषेने त्या कुत्र्यांना पण आता म्हणणं योग्य नाहीये, त्या श्वानांना त्या प्राण्यांना समजवा. त्यांना काय जे काय तुम्ही नाव ठेवलं असेल तुमच्या एरियातला पुरतं तरी एवढं करा, त्या नावाने त्यांना हाक मारा, त्यांना सांगा की बाबा तशरीफ लाइये, असं काहीतरी. करायचं काहीच नाही, फक्त जर समाजाच्या लोकांना तुमच्या व्यतिरिक्त समाजाच्या लोकांना काही त्रास होतोय तर तुम्हाला अमान्य आहे ते जरा पचत नाही यार, जरा कुठेतरी बाकीच्या लोकांचा सुद्धा विचार करा असं मला या व्हिडिओच्या मार्फत बोलावं लागतंय. आता याच्या विरोधात हे कबूतर तरी त्यातल्या त्यात बोलतोय आम्ही, कबूतर पण तेवढेच हार्मफुल आहेतच, पण फटक्या कुत्र्यांचा जो काही प्रॉब्लेम आहे आणि खास करून जे आपण हल्ली व्हिडिओज बघतो सोशल मीडियामुळे, खास करून ज्या लहान मुलांना कुत्रे ज्या प्रकारे अटॅक करतात, एवढं सगळं बघून श्वानप्रेमींना जरा पण काही वाटत नाही की यार त्यांना डॉग शेल्टरमध्येच ठेवतायत ना, त्यांना कुठे सांगितलंय का की त्यांना मारून टाका किंवा काय करा. आणि जर कबुतरांप्रमाणे जर तुम्हाला एवढा त्यांचा पुळका, एवढं त्यांच्याबद्दल आत्मीयता आहेच तर तुमच्या घरी जाऊन ठेवाय सगळे कुत्रे, रस्त्यावर कशाला हवाय?
आपल्या घरी काही आणायचं नाही, रस्त्यावरचं सगळं ते आपल्या कुत्र्याला खायला घालायचं, त्याला बिस्किटं घालायची. आमच्या तर इकडे एवढा एक जाडजूड असा कुत्रा मी आयुष्यात कधी बघितला नव्हता. मला तर असं वाटतं रेसलरच आहे की काय कुत्र्यांमधला. एवढा खाऊन खाऊन ढिम्म झालाय ना, तो हलत नाही, चालत नाही, काय डुलत नाही, फक्त तो उठतो, खातो, कारण त्याला माहिती आहे कुठे किती वाजता मिळणार आहे, आणि परत झोपतो. बरं, कुत्र्यांचा मला सुद्धा एवढा घाण अनुभव आहे, कारण मी जेव्हा सकाळी 1-1.5 तास वॉक करतो, माझ्या मागे लागतात कुत्रे, आणि त्या कुत्र्यांना घाबरू नये. तर मी खूप घाबरतो बाबा कुत्र्यांना. तसे मी छत्रीच माझं शस्त्र म्हणून वापरलं, आणि त्यासाठी मी छत्री केवढी मोठी हे केली आहे बघा, टॅडँग टॅडँग टॅडँग. आणि मी बिंदास राईट लेफ्ट माझ्या मागे लागाच फक्त जायला, मी स्विंगच करतो डायरेक्ट. तुम्हाला लागलं तर लागलं. आणि हे कुठल्या श्वानप्रेमीला मे बी आता खटकेल सुद्धा, बट आता मला माझा जीव प्यार आहे. मला 14 इंजेक्शन नाही घ्यायचेत बाबा त्या कुत्र्यांच्या नादात. आणि मी काय करत पण नाही. मला आधीच काही असे रस्ते माहिती आहेत की इकडचे कुत्रे आहेत ना, ते जाम डांबरट आहेत, आणि ते मागे लागतात. मे बी यासाठी पण असेल, कारण मला डस्ट, पोल्युशन, आता सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहेत, सो कॉन्क्रीट, या सगळ्या गोष्टींमुळे मला जरा सायनसचा खूप त्रास होतो. ENTचा खूप प्रॉब्लेम आहे मला. माझा बहुतेक जन्म फॉरेनलाच व्हायचा होता, चुकून मी भारतात आलो जन्माला. सो त्यामुळे मला खूप कॉशियस राहायला लागतं असं बाहेर फिरताना, किंवा खास करून जिकडे धूळ माती असते तिकडे चालताना. त्यामुळे मी हे घालून चालतो. हे घातल्यानंतर बहुतेक, आणि एवढा 6 फूट 2 इंचाचा माणूस जेव्हा त्यांच्यासमोर येतो, तर त्यांना मी कदाचित मोठा कबूतरच वाटत असेल. म्हणून ते माझ्या मागे लागत असतील असं मला वाटतंय. सो हे जे काय आहे की एक तर मला असं वाटतंय फुल डिवाइड अँड रूल चाललंय. मराठी विरुद्ध हिंदी करा, जैन विरुद्ध अमुक करा. तो जरा समजून जा. आत्ता पण जरा हे इलेक्शन ते कसे काय जिंकलेत त्याच्याबद्दल सुद्धा अनेक स्टडीज समोर येत आहेत. ते आता त्या स्टडीबद्दल, मतांच्या चोरीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि ओव्हरऑल BMCचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या गोष्टी चालू आहेत का हे सुद्धा मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.